आम्ही चाललो वरती आता रायगड चढण्यासाठी। बघू शकता इकडे बघा किल्ले रायगड आणि चित्तर दरवाजा लेफ्ट साईडला आहे म्हणजे या साईडला, आणि रायगड रोपवे सरळ म्हणजे या रोडलाच सरळ आहे। रायगडवाडी लेफ्ट साईडला, हिरकणीवाडी सरळ, नेवळेवाडी, राघोली म्हणजे हे सरळ आपल्या रोपवेकडे जाण्यासाठी आहे। इकडनं खालून आलं तर रोपवेकडे आणि या साईडला गेलं तर चित्त दरवाजा। तर मित्रांनो आता आम्ही चढतोय रायगड किल्ल्यावर। हे बघा आमची मंडळी सर्व चालले आता पुढे निघतोय आम्ही। हे बघा आम्ही इथपर्यंत आमची गाडी आलेली, इकडनं परत गेले कारण इकडे पार्किंग लावण्यासाठी। आता इथून तिथे जायचं ना। गाव 1818ला रायगडाच्या दक्षिणेस छोटासा पोटल्याचे डोंगर आहे। त्या पोटल्याच्या डोंगरावर दोन ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉर्टर आणि मेजर हॉल याने सर्वप्रथम तोफांचा मारा करून रायगडाच्या पूर्वेकडील 2 दारू कोठार उडवली। नंतर संपूर्ण रायगड जळाला। सागवानी लाकडाचे छत, त्या खापऱ्या कुंभार नळी शिकवल्या असे अवशेष होते। लाकडी स्ट्रक्चर परिपूर्ण जळून गेलं। इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस हा रायगड जळत होता। महाराष्ट्रातले सर्वच किल्ले आपण पाहिले तर याच अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। आज जर का आपण राजस्थानमध्ये गेलो तर त्यांचे किल्ले आपल्याला शाबूत पाहायला मिळतात। महाराणा प्रतापचा चित्तोडगड जर सोडला तर बाकीचे सर्व किल्ले आपल्याला शाबूत पाहायला मिळतात। मग असं का? कारण त्यांचे राजपूत राजे मुघलांपुढे आणि इंग्रजांपुढे शरण गेले होते, वाकले होते, झुकले होते। आपला मराठ्याने शेवटपर्यंत मरेपर्यंत इंग्रजांनी आणि मुघलांना लढा दिला होता। आपला मराठा इंग्रजांपुढे किंवा मुघलांपुढे कधी शरण गेला नव्हता। त्याचाच रोष ठेवून 1818 इंग्रजाने तोफांचा मारा करून रायगडाच्या पूर्वेकडील 2 दारू कोठार उडवली आणि रायगड जाळून टाकला। कारण आपल्या राजाने इतिहास घडवलेला आहे। प्रत्येक अनेकर बोलतात जगाला भूगोल आहे, हे आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे। कारण आपल्या राजाने इतिहास घडवलेला आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राला इतिहास हा विषय आहे। ऐतिहासिक दरवाजे राज्याभिषेकाच्या वेळेस याच महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी देण्यात आली। बघा टकमक टोकापासून ते हिरकणी बुरुजापर्यंत या आडवी तटबंदी दिसते ना, ती तटबंदी अशी का बांधली? त्याची फसवणूक इथून 500 फूट किल्ल्यावरती 500 फूट किल्ल्यावरती तिथून लांबून पाहिलं तर शत्रूला वाटलं पाहिजे किल्ला इथेच आहे। या तटबंदीवर तो मारा करू शकतो आणि आपला किल्ला शाबूत राहू शकतो म्हणून तटबंदी आडवी बांधण्यात आली बघा। त्यालाच ऐतिहासिक महादरवाजा असं म्हटलेलं आहे। आता पुढील माहिती आपण वरती गेल्यानंतर हत्ती तलावाची तिथून सुरुवात माहितीला होणार आहे। मलखांब हत्ती तलाव, मलखांबाच्या तिथून मलखांब डाव्या साईडला राहतो, त्याची माहिती आपण हत्ती तलावावरती घेऊ। डाव्या हाताला मलखांब राहतो, हत्ती तलावाच्या पहिला। महादरवाजामध्ये आलो आता, त्यामुळे एंट्री करायचं 25 रुपये प्रत्येकी तिकीट आहे। बरं, सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून, माझं नाव संदीप विठ्ठल अवकिरकर, किल्ले रायगडचे तुम्ही शिवभक्तांचं हार्दिक अभिनंदन करतो। गाईड म्हणजे असं म्हटलं जातं की जो वाट दाखवतो त्याला गाईड म्हणजे इतिहासकारांनी या रायगडावरचा इतिहास लिहिलेला तोच मी तुम्हाला सांगणार बघा। रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट आता आपण उंचीवरती आहोत। म्हणजे समुद्र सपाटीपासून आणि जिथे तुम्ही गाडी पार्किंग केली पाहता ते माता 1350 फुटाचं अंतर आहे। रायगडावरचा वरचा पठार किमान खास खळगे धरून 1200 एकराचा पठार आहे। रायगड जर आपणास पूर्णपणे फिरायचा असेल तर 2 दिवस एक कमी पडतो एवढा मोठा परिसर आहे। मग महत्वाचा बालेकिल्ल्याचा भाग 1 तासाभरापर्यंत आपण पाहू शकतो। तुम्ही पायी चढून आलात, गडाला एकूण 2500 पायऱ्या आहेत। गडाचा महादरवाजा पाहिला, जोपर्यंत तुम्ही पायऱ्या चढत असाल ना खालून तोपर्यंत फक्त तुम्हाला तटबंदी दिसली असेल, दरवाजा दिसला नाही। आणि ज्या वेळेस त्या खडकाच्या पायऱ्या चढून तुम्ही आतमध्ये आलात तेव्हा मात्र गडाचा महादरवाजा तुम्ही पाहिलात। त्याचा आकार कसा दिलेला आहे, एक जय बुरुज आणि एक विजय बुरुज, नागमोडी वाट। पण जर शत्रूने जर हल्ला केला तरी तो दरवाजावरती तोफेचा मारा पडला नाही पाहिजे, बुरुजांवरतीच आदळला पाहिजे। त्या हिशोबाने त्याची रचना केलेली आहे। तिथून तुम्ही वरती आला 2 तोफा पाहिल्यात, प्रत्येक तटबंदीवरती राजाने तोफा ठेवल्या होत्या। आणि तिथून तुम्ही वरती आलात, हे तळ हत्ती तळ। महाराजांनी हत्तीची पिल्ल पालखीत बसून रायगडावरती आणली होती, त्याचं पालन पोषण वरती केलं जात होतं। एका हत्तीची वाढ 3 वर्षात पूर्ण होते। लहानाचा मोठा करते तर मोठ्याचा लहाना करता येत नाही,
मग गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. हत्ती लहान आणून त्यांना मोठे करून त्याचा काय उपयोग करून घ्यायचा ही मात्र आपल्या राजांची दूरदृष्टी. पण हत्तीनं आंघोळ करण्यासाठी शिवाजी राजे ग्रेट आणि हुशार होते की एका दगडीमध्ये 2 पक्षी मारायचे. ते कसं की ह्यातून ज्या दगडाने गेल्या ह्या दगडांना घडवून बांधकामासाठी उपयोग केला आणि जो खड्डा तयार झाला त्याच्या खालच्या भागाला त्यांनी बांधकाम करून घेतली. ते एक तळ तयार झालं. मग रायगडावरती अशा छोट्या मोठ्या 350 इमारती, 84 पाण्याचे हौद आणि 11 तलाव आहेत. रायगड जर आपल्याला पूर्णपणे पाहायचा असेल तर 2 दिवस कमी पडता एवढा मोठा परिसर आहे. छोट्या मोठ्या 350 इमारती, 84 पाण्याचे हौद आणि 11 तलाव आहेत. मग जर 1 वर्षभर जरी पाऊस नसता पडला तरी महाराजांना पाण्याची कमतरता पडू शकत नव्हती. असं महाराजांनी या रायगडावरती करून ठेवलं. रायगडाला 14 नावाने ओळखला जात होता. रायरी, राजगिरी, जम्बूद्वीप, इस्लामगड, तनस, राशिवटा, रायरी आणि पूर्वेकडील जिब्राल्टर आशिकून इत्यादी या रायगडाला 14 नाव होती. आदिलशहाचा सरदार जावलीचे चंद्रराव मोरे हे या रायरीवरती हुकूमत करत होते आणि आदिलशहाने मोऱ्याने किताब बहाल केला आणि मोरे स्वतःची हुकूमत या रायरीवरती चालत होते. तर आपल्या महाराजांना माहित पडले की आपला एक मराठी सरदार आदिलशहाकडे नोकरी चाकरी करतो. तर महाराजांनी चंद्रराव मोरेला एक प्रेमाचं पत्र लिहिले की चंद्रराव मोरे तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये येऊन सामील व्हा, आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण करू. तर मोरे हे त्यावेळी सुरमट निघाले, गर्विष्ठ निघाले. त्या मोऱ्यांनी आपल्या शिवाजी राजांना उलट जबाबामध्ये पत्र लिहिलं. त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही कसले राजे, स्वतःला म्हणून घेणारे राजे, तुम्ही कोण? जावली प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. तुम्हाला यायचं असेल आमच्या भेटीसाठी तर उद्या या. याल जावली व्हाल गवली, तुमच्यासाठी तोफखाना आणि दारुगोला सज्ज आहे. म्हणजे मोऱ्यांनी त्या पत्रामध्ये महाराजांना युद्धाचं चॅलेंज केलं. आता ही जावली कुठं आली तर तुम्ही प्रतापगड पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेस कोकण दिव्यापर्यंत हा जो खालचा भूभागाचा प्रवास केला याला जावलीचं खुरं म्हटलं. मग 350 वर्षापूर्वी एवढं घनदाट जंगल होतं की बलाढ्य देहाचा हत्ती जरी जावली खोऱ्यामध्ये सोडला तरी त्यावेळेला सापडू शकत नव्हता. सूर्याची किरण ही कधी जमिनी परत पडत नव्हती. मग महाराजांनी 145 सरदार जावली खोऱ्यामध्ये पाठवले. 3 महिने युद्ध चालू होतं. मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे त्यांचा जावली खोऱ्यामध्ये वध झाला. चंद्रराव मोऱ्यांना वाटलं की आपलं पण त्या ठिकाणी वध होईल म्हणून चंद्रराव मोरे तिथून टेटणीसटले. ते या रायरीच्या आश्रयावरती आले. राजांनी जावली प्रांत सोडून खालून या रायरीला निरखून पाहिलं. महाराजांनी गडाला पाहिलं, गडाने महाराजांना पाहिलं आणि महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले. ते उद्गार सभासदाने आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवलेलं. ते उद्गार असं आहेत की राजा खासा जाऊनी पाहता गड बहुत चकोट, चौथर पहा गडाच्या कडे तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाली कड्यावरती गवत उगवत नाही. धोंडा ताशिव ही एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती गड चकोट खरा परंतु उंचीने थोडका, दौलताबादाच्या दशगुणी उंच. ऐसे देखुनी महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्तास जागा खरा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजधानीसाठी महाराजांनी या गडाची निवड केली होती. आता आपण प्रत्येक पॉइंटवरती जाऊन माहिती घेऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो बघा आता वरती किल्ला आहे, गड आहे आणि इकडे बघा गंगासागर तलाव आहे. हा बघा तलाव. समोरचं जे काही आपण तलाव पाहतोय ना याला गंगासागर तलाव असं म्हणतात. तेव्हा गागा भटांनी 7 समुद्राचं पाणी महाराजांना अभिषेक घातला. जे पाणी उरलं हे गंगासागरामध्ये विसर्जित केलं. या गंगासागरावरती कवी ना कविता मात्र अशी म्हटली की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, सप्त समुद्राच्या अनिले पाणी वाहिले राज्याभिषेकासाठी, जल ही तीर्थांची घरे, नाव तल्याचे गंगासागर. समोरच काही आपल्याला 3 स्तंभ दिसतात बघा. समोरचे 2 आणि त्याच्या आतमध्ये एक आहे. त्याला विजयस्तंभ सज्जा किंवा गॅलरी. आणि हे विजयस्तंभ शत्रू जर कुठून येत असेल तर इथून त्याला पाहिले जायचं म्हणून याला सप्त मनोरे असं म्हणतात. असं नाव दिलेलं आहे. हे 35 फूट खाली खोल आहे. आजही देखील आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला लाखो शिवभक्त रायगडावरती येतात. तरी पाण्याची कमतरता पडत नाही. 12 महिने याच्यामध्ये पाणी असते. याला झरा वगैरे काय नाही, पावसाच्या साठवण्याचं पाणी आहे. मग एका दगडीमध्ये 2 पक्षी मारायचे. तर कसं यातून ज्या दगडा निघाल्या ह्या दगडाने घडून बांधकामासाठी उपयोग केला आणि जो खड्डा तयार झाला त्याच्या खालच्या भागाला त्यांनी बांधकाम करून घेतले. ते एक तळ तयार झालं. मग 350 वर्षापूर्वी ही स्कीम राबवली जात होती की पाणी अडवा आणि पाणी जिरवा. आजही ती स्कीम राबवली जाते काही ठिकाणी. त्यामध्ये मासे आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा किती मासे आहेत. हे बघा मित्रांनो, हे बघा बघू शकता हा लोक गेलेले बघा तलाव खाली आहे ते. आणि भगवे झेंडा आहेत ते टकमुक टोक आहे. तिथून त्या कैद्यांना कडेलोट केलं जायचं.
हा, महाराजांनी तिथून कोणालाही कडेलोट केलं नव्हतं, पण संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये संभाजीराजांनी कोणाला सोडलं नव्हतं. तर ते टकमक टोकावर एक दंतकथा अशी सांगितली जाते की महाराज गडाचं निरीक्षण करण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी दुपारच्या वेळेस त्या टकमक टोकावरती गेले होते. तर महाराजांना ऊन लागू नये म्हणून त्यांचा जो शौक होता त्यांच्यावरती छत्र पकडलं होतं. आता खालून जशी जोरची हवा आली महाराज, तसं तो छत्रवाला माणूस पॅराशूट सारखा हवेमध्ये उडाला. तो घाबरला. महाराजांना मला की महाराज मला वाचवा. महाराजांनी आदेश केला त्याला की तुम्ही छत्रीचा दांडा सोडू नका. जशी जशी हवा कमी कमी होत जाईल तसं तसं तुम्ही कुठे ना कुठेतरी उतरणार. आणि मग तो खालच्या गावामध्ये उतरला. त्या गावाचं नाव दिलं गेलं छत्री निजामपूर म्हणून. म्हणजे पॅराशूटचा शोध आपल्या छत्रपती शिवरायांनी लावला होता. म्हणजे पण आपल्याला त्याचा बोध घेता म्हणून ते टकमक टोक आहे. तिथून कैद्यांना कडेलोट केले जायचं आणि गोंत्यात बांधून. कारण का गोंत्यात बांधून? दुसऱ्या दिवशी त्याची बॉडी सापडली पाहिजे. पण तिथून कोणीही चोरी लबाडी गद्दारी किंवा काहीच करत नव्हतं, म्हणून ते टकमक टोक आहे. खाली 1500, 1600, 1700 फूट खाली खोल. तुम्हाला खालून त्याची खोली दिसलीच असेल. तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, फायनली आम्ही किल्ल्यावर आलोय, पोहोचलो किल्ल्यावर. आता फिरूया किल्ल्यावर, गड फिरूया. ही पालखी दरवाजा आहे. आणि मेना हा स्त्रियांसाठी असे त्यावेळेस 2 प्रकार होते. मेना हा स्त्रियांसाठी पूर्णपणे बंदिस्त असायचा. शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया मेण्यामध्ये बसून जा करायच्या म्हणून त्या दरवाजाला मेना दरवाजा असं नाव दिलं. पालखी पुरुषांसाठी शिवाजी राजांची जर किल्ल्याच्या खालून पालखी आली तर या दरवाजातून राजवाड्यामध्ये जायची म्हणून त्याला पालखी दरवाजा नाव दिलेलं. एक 32 पायऱ्या आहेत. आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. जात्या वेळेस घोषणा देऊया. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजाश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव.